क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी संत समागमी धरावे आवडी संत समागम धरावे आवडी संत समागम धरावे आवडी करावे तातडी परमार्थी करावे तातडे परमार्थी करावे तातडे परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहार तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहार नका डोळे दुरे भरून राहो नका डोळे दुरे भरून राहो नका डोळे दुरे भरून राहो शिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबार कुमाई क्षणोक्षणाची करावा विचार 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 दोन्ही थांबा क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार तरावया पार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ भविष्य खातो काळ सावधान
अविष खातो काळ सावधान 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 विष खातो काळ सावधान अविष खातो काळ आविष खातो काळ सावधान आविष खातो काळ सावधान आविष खातो काळ सावधान आविष खातो काळ सावधान 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 आविष खातो काळ 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 पक्वाचा आवाज द्या. आविष खातो काळ आविष खातो काळ आविष खातो काळ सावधान सावधान पक्वाचा आवाज द्या. सावधान काळ सावधान आविष खातो काळ सावधान आविष खातो काळ सावधान सावधान नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू
नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडु ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कधे जावी सारो त्यांच्या कृपादाने कधे जावी सारो दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कधे जावी सारो बाबाजी सद्गुरु दास तुगे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुगा तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 पावनी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता ठल विठाल विठ्ठल विठाल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागम करावी आवडी धरावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे
नका डोळे दुरे भरून राहू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा अखंड विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे शीतल करणाऱ्या गाथा या ग्रंथातील आणि तुम्हा आम्हा सर्व जड जीवांचा उद्धार करणार आहे विठ्ठल. विठाला 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 विठाला. अभंगाचं औचित्य तुम्हा सर्वांना माहीत आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं पहिलं कर्तव्य ठरतं. या न्यायाने आमचे आदरणीय काकासाहेब किरण बाळासाहेब साळुंके यांना जाऊन आज 12 वर्ष झाली आणि त्यानिमित्तानं एक तपपूर्ती सोहळा, 12 वर्षाचं एक तप असतं महाराज, एक तपपूर्ती सोहळा आज हा साळुंके परिवार या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि काहीशा दुःखाने साजरा करतोय. आणि त्यानिमित्तानं मायबाप या ठिकाणी तुम्हा सर्व संत सज्जन मंडळींचा मला या ठिकाणी लाभलेला दर्शनाचा हा योग. आणि त्यानिमित्तानं मग आमचे आदरणीय सर्वच गायनाचार्य श्रीकांत महाराज गलांडे असतील, आदरणीय कुमार महाराज शिंदे असतील आणि आमचे किसनराव असतील, आमचे गुरगुडे महाराज असतील, मोहन सरपंच असतील, आमचे रामभाऊ असतील, पलीकडे रामभाऊच आहेत, आमचे संदीप महाराज असतील, आमचे आदरणीय बाळासाहेब साळुंके असतील, पलीकडं नगरे असतील, आमचे राजामामा आज या ठिकाणी विना घेऊन उभा आहेत आणि आदरणीय आमच्या काकी आजी आशा आजी असतील, आमच्या या ठिकाणी गुटाळा आजी असतील, या ठिकाणी सर्वच जण मोठ्या प्रेमाने या ठिकाणी आलेले आहेत. आणि काहीसं साळुंके परिवारातर्फे 12व्या पुण्यस्मरणानिमित्त काहीसं अन्नदानाचं काहीसं ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी घडावं आणि म्हणून त्यानिमित्तानं या ठिकाणी मोहन महाराज गुरव मृदुंगाचार्य या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. ज्यांच्याशिवाय आमच्या भागातलं कोणतंच कीर्तन होत नाही असे आमचे संभाजी नाना बोंगाने ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे मंडप, नाव काय महाराज तुमचं? अल्फाज मंडप सिस्टीम, अतिशय गोड साऊंड सिस्टीम दिली त्यांनी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. आणि राजमुद्रा गाव नावच आहे शूटिंगवाल्यांचं. पहा, शिवछत्रपतींच्या राजमुद्रेवरती लिहिलेलं होतं की हे राज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं. त्या पद्धतीने ही राजमुद्रा चंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वाढत जाणार आहे. आपल्या भागातले बरेचसे कीर्तनकार, यूट्यूबवरती फार मोठं नाव, आपल्या भागातलं एकुलतं एक चांगलं यूट्यूब चॅनल म्हणलं तर राजमुद्रा ग्राफिक्स या ठिकाणी आहे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आणि त्यानिमित्तानं आता ज्यांचं ज्यांचं नाव घेतलंय ते सगळे देव आहेत आणि ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं ते सगळे महादेव आहेत. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, संताच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचा सरळ भावार्थ असा. आमचे गुरुवर्य डॉक्टर दीपक महाराज जीवने आळंदीकर आम्हाला सांगतात की बाबांनो, अभंगाचा सरळ भावार्थ आधी सांगून टाकायचा सगळा, कारण परत चिंतन करता करता जर भावार्थ सांगायचा राहून गेला तर तो श्रोत्यांसोबत न्याय होत नाही. म्हणून अभंगाचा सरळ भावार्थ असा. तुकोबाराय आपल्याला सांगतात, जड जीवांच्या उद्धारासाठी सांगतात की क्षणाक्षणाला ह्या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा, कारण हा देह नाशवंत आहे, हा देह काळाचे खाद्य आहे. म्हणून क्षणाक्षणाला ह्या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा, आपला उद्धार करून घेण्याचा विचार करा. आणि मग तुकोबाराय
आमचा उद्धार होईल कसा? तुकोबराय म्हणतात, संतांची संगत धरा आणि आवडीने परमार्थ करा. या संसार रूपी सागरामध्ये आपले डोळे धुराने आंधळे होऊन देऊ नका आणि म्हणून परमार्थ करा. अशाच पद्धतीने तुमच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं कल्याण होईल. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठाला 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 विठाला. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक जण हा विचारच करत असतो. जन्माला आलेला माणूस आहे आणि विचार करत नाही असा माणूस या जगात नाहीच. आणि मग तुकोबराय म्हणतात, काही ना काहीतरी विचार करताय तुम्ही. मग काहीही विचार करण्यापेक्षा या संसार रूपी सागरातून तरुण जाण्याचा विचार करा बाबांनो. पहा, दृष्टांत खूप गोड आहे. वनामध्ये माता सीता बसलेली आहे, प्रभू रामचंद्र तिच्या शेजारी बसलेले आहेत, लक्ष्मणजी उभे आहेत, रक्षणासाठी धनुष्यबाण हातात घेऊन उभे आहेत. आणि अचानक माता सीतेला सोन्याचा हरिण दिसतं. तुम्हा सर्वांना कथा बघ माहित आहे, परंतु दृष्टांताच्या नंतर सिद्धांत काय सांगायचा आहे त्याच्यासाठी 2 मिनिटं दृष्टांत ऐकून घ्या. सोन्याचा हरिण दिसतं. आई सीतेला वाटतं ते सोन्याचा हरिण मला पाहिजे. आणि बायकोला कोणतीही गोष्ट आवडली की ती नवऱ्याला मागत असते, मला ते सोन्याचा हरिण आणून देचाल का प्रभू? हो. आणि प्रभू धनुष्यबाण घेऊन त्या हरणाच्या पाठीमागं जातात. पाठीमागं गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रभूचा वाचवा वाचवा म्हणून आवाज येतो. राक्षसानेच तो आवाज काढलेला असतो. तुम्हा सर्वांना कथाभाग माहित आहे. लक्ष्मणाला आई सीता सांगते, जा आणि तुझ्या भावाला संकटातून वाचव. आणि लक्ष्मणजी म्हणतात, आई अगं ज्याच्या नाव घेतल्यानंतर 10 वाटांनी 12 वाटांनी विघ्न पळून जातात, त्याच्यावर कोणतं संकट येणार आहे? परंतु आई सीता म्हणते, तुझी माझ्यावर आणि तुझ्या भावाच्या राज्यावर वाईट नजर आहे, म्हणून या ठिकाणी तू त्यांना वाचवाय जात नाहीस. आणि मग लक्ष्मणजीला शब्द कुठं ना कुठं तरी लागतात. लक्ष्मणजी आई सीतेच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांना वाचवायसाठी निघून जातात. पुढचा कथाभाग तुम्हा सर्वांना माहित आहे, ज्ञात आहे. त्या ठिकाणी रावण येतो, माता सीतेचं हरण करतो आणि आई सीतेला प्रभू रामचंद्राचा वियोग सहन करावा लागतो. दुसरीकडं पितामह भीष्म, महाभारतात चला, दुसरीकडे पितामह भीष्म शरपंजरी पडलेले आहेत, 113 बाण अंगामध्ये खुपसलेले आहेत. आणि प्रभू ज्या वेळेस पितामह भीष्मांना भेटायला जातात, भगवान श्रीकृष्ण जेव्हा पितामह भीष्मांना भेटायला जातात, त्यावेळेस पितामह भीष्म विष्णू सहस्त्रनाम लिहून त्या ठिकाणी भगवंताच्या स्वाधीन करतात. एकीकडे विचार आहे पहा, जगाची आई असणारी माता सीता सोन्याचा हरिण मागते. सोन्याचा हरिण मागते म्हणजे या बहुसागरात गुंतण्याचा विचार आहे. आणि दुसरीकडं अगदी आयुष्याचं शेवटचं क्षण पितामह भीष्माचार्यांचं राहिलेले आहेत, तरी सुद्धा पितामह भीष्म भगवंताला विसरत नाहीत. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा हो, आयुष्यामध्ये आलेलाच आहात, काही ना काहीतरी विचार करतच आहात, क्षणाक्षणाला काही ना काहीतरी विचार करतच आहात, तर मग हा भवसागर तरुण जाण्याचा तुम्ही विचार करा. अभंगाचे पहिले क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह
जगळ क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया पार भव सिंधू जय हो करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणोक्षणी आजी करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू सिंधू पहा तुकोबर आहे आपल्याला सांगतात क्षणाक्षणाला विचार करा. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करायचा महाराज. बोलण्यापूर्वी केला जातो त्याला विचार म्हणतात आणि बोलल्यानंतर होतो त्याला काय म्हणतात पश्चाताप म्हणतात. पहा जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत. गावोगावी पुढारी हिंडायला फिरायला लागलेले आहेत आणि पुढाऱ्यांचं तुम्हाला माहित आहे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी एखादं तरी भाषण ठोकल्याशिवाय त्यांना येऊच वाटत नाही. त्यांना घासच गोड लागत नाही. जर दररोज जर एक भाषण नाही ठोकलं पुढाऱ्यांना घासच जात नाही महाराज. आणि मग असेच पुढारी आले होते. आदल्या दिवशी 10व्याचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी माझ्या कीर्तनात येऊन बसले कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर पुढारी उठले आणि पुढाऱ्यांची स्टाईल असते बघा. आताच या ठिकाणी आदरणीय सागर महाराज साळुंके यांचं अतिशय सुश्राव्य असं कीर्तन झालं आणि त्या निमित्तानं म्हणला आपल्या सर्व पंचकृषीच्या वतीनं तुम्हा आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि पंच कमिटीच्या वतीनं सागर महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. म्हणलं बरं झालं बाबा आमची हाडकं तू या रोळीच काशीला नेली. म्हणजे बोलण्यापूर्वी करायचा असतो त्याला विचार म्हणतात आणि बोलल्यानंतर होतो त्याला काय म्हणायचं असतं पश्चाताप. पहा शास्त्रामध्ये 3 प्रकारची विचारी माणसं सांगितली. एक जड, एक मूढ आणि एक पंडित. जड विचाराची माणसं कशी असतात पहा. एक पहिलवान असतो फार हिंद केसरी लेवलचा पहिलवान 6 फूट उंची 120 किलो वजन. जिथं जाईल तिथं कुस्ती मारायचा आणि कुठं 10,000 कुठं 20,000 कुठं 50,000 लाख रुपये बक्षीस रोख रक्कम मिळवून यायचा. फार मोठा बंगला बांधला. बापाला फार अभिमान वाटायचा. एक दिवस सगळेच जण घरातून थोडं बाहेर निघून गेले. गावी निघून गेले पाहुण्यांकडं. पहिलवान मात्र एकटाच घरात झोपला होता आणि पहिलवानाच्याच खोलीत ती रुजली होती. तिजोरी पहिलवानाच्याच खोलीत असणार की. आणि मग सगळ्यांना त्याच्या ताकदीवरती विश्वास होता. आणि मग गावातल्या चोरांची सुद्धा त्या पहिलवानाच्या पैशावर नजर होती. कसं ना कसं ह्याचं पैसे चोरायचं. फार पैसा मिळवतंय हो. आणि मग एक दिवशी ह्याचे घरचे सगळेच बाहेर गेल्यानंतर काय झालं चोर घरामध्ये शिरले आणि चोर घरामध्ये शिरल्यानंतर त्यांना तिजोरी दिसली. आता पैसे चोरणारच आहेत. पण चोरांच्या डोक्यात विचार आला पहिलवानाला जर जाग आली आणि ह्यो जर मानगुटाव बसला तर आपलं काय खरं नाही. मग म्हणले आता आधी पहिलवानाचा काटा काढू म्हणले मग चोरी करू. मग हे 5-6 जण होते. पहिलवानाला झोपीतच हाणायला सुरुवात केली आणि झोपीत हाणायला सुरुवात केली. पहिलवानाला जाग आली पण पहिलवान काय त्यांना प्रतिकार करानाच. कुठलाच डाव टाकाना. आणि मग पहिलवानाने मार खाल्ला. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पहिलवान पडलेला. पाय असा वर टांगलेला. हात गळ्यात. हातपाय मोडून घेतले बिचाऱ्याने. बाप आला म्हणला लेका फार अभिमान होता रे तुझ्या ताकदीवर पण तू असा चोरांचा मार खाऊन इथं पडलाय वाईट वाटतं. अरे म्हणला ठीक आहे ते 5-6 जण होते आणि तू एकटा होता. ते जिंकणारच होते मला माहित होतं. पण म्हणला त्यातला एखाद्याचा तरी तू पण काय नाही काय हातपाय मोडाय पाहिजे होता. पहिलवान म्हणला आप्पा मी म्हणला हातपाय मोडणारच होतो पण बक्षीस काय आहे हे मला माहित नव्हतं. म्हणजे पहिलवानाला का अपेक्षा कशाची बक्षिसाची. जड बुद्धीची माणसं. दुसरी मूढ बुद्धीची माणसं असतात पहा. मूर्ख विचार. म्हातारा म्हातारी असतात. दोघांना मुलबाळ काय नसतं. आणि मग गरिबी
बाहेर बाजावर झोपलेली संध्याकाळी जेवण करून आभाळाकडे तोंड करून म्हातारी म्हाताऱ्याला म्हणते, मूर्ख विचार सांगतो, म्हातारी म्हाताऱ्याला म्हणते, होय व आपल्याला एखादा मुलगा असता तर. म्हातारा म्हणलं, मग असता तर. म्हणली, ती कुठं झोपला असता? म्हातारा म्हणलं, कुठं म्हणजे मध्ये झोपला असता. मग म्हणले, सारखा पलीकडे. म्हातारा पलीकडे सारखलं. थोड्या वेळानं अजून तिच्या डोक्यात विचार आला. म्हणली, होय व आपल्याला अजून एखादा मुलगा असता तर. मग म्हणली, सारखा पलीकडे. म्हातारा अजून पलीकडे सारखलं. म्हणली, होय व आपल्याला अजून एखादा मुलगा असता तर. म्हातारा पलीकडे सरला, असं डायरेक्ट पडलंच. आदरणीय वैकुंठवासी घुले बाबा आळंदीकर सांगतात, पोरगा आहे का? नाही. पोराच्या विचाराने जर म्हाताऱ्याचा खुबा मोडतोय, मग पोरगा असल्यावरच म्हातारा खुबेत न जाते, ह्याच्यात विशेष काय? विठ्ठल मूर्ख विचाराची माणसं. तिसरी, पंडित विचारांची माणसं. पहा, पंडित कोणाला म्हणायचं? स्वामी विवेकानंद पंडित होते. तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे. शिकागो येथे धर्म परिषद भरली. भारतातल्या लोकांना ही माणसं काय गोरी माणसं पहिल्यांदा बोलायला देतच नव्हती. सगळ्यात शेवट बोलायला उठवलं आणि सगळेजण म्हणायचे, इथं जमलेल्या माझ्या प्रिय बाया आणि माणसांनो, लेडीज अँड जेंट्स. बाया आणि माणसांनोच असा अर्थ होतो मराठीत त्याचा, बरोबर कुमार महाराज? आणि मग सगळेजण तसे म्हणायचे. स्वामी विवेकानंदांचा नंबर शेवट उठले आणि पहिल्याच वाक्यात संपूर्ण सभागृहाचं मन जिंकलं. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. काय म्हणाले? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. तुम्हाला हे असं नाही कळायचं. मेरे प्यारे भाईओ और बहनो. आता कळालं का? हे आता हे पुढाऱ्यांनी चोरलंय महाराज. स्वामी विवेकानंदांचे शब्द आहेत, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. हा शब्द स्वामी विवेकानंदांचे. पहा, आपली भगवद्गीता सगळ्यात खाली ठेवली, सगळ्या धर्मग्रंथांच्या खाली ठेवली. तुम्हाला यावर काय म्हणायचंय स्वामी विवेकानंद? अहो, सर्व धर्मग्रंथांचं मूळ आमची भगवद्गीता आहे. विचार आहे त्याच्या पाठीमाग. भगवद्गीता तिथून काढली, मध्यात ठेवली. स्वामी विवेकानंद तुम्हाला याच्यावर काय म्हणायचंय? अहो, सर्व धर्मग्रंथांचं काळीज आमची भगवद्गीता आहे. तिथून भगवद्गीता काढली आणि सगळ्यात वर ठेवली. ह्याला वाटलं आता तरी ह्याचं काम झालं. स्वामी विवेकानंद म्हणाले, अरे मूर्खा, सर्व धर्मग्रंथ पुरून उरणारा एकच धर्मग्रंथ आहे, तो म्हणजे भगवद्गीता. विचार आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे, हा त्याच्या माग पाठीमाग काय विचार आहे. विचारी माणसं आहेत, पंडित माणसं आहेत. आणि पहा, उपदेश हा पंडिताला दिलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांनी. उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपायन शांतये पयप्पानम भुजंगा नाड केवल विश्ववर्धनम. मूर्खाला दिलेला उपदेश हा सापाच्या तोंडात अमृताचा थेंब टाकल्यासारखा असतो, विषच होणार त्याचं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सर्वसामान्य माणसांना नाही, पंडित माणसाला उपदेश देतात की हा देह नाशवंत आहे, अभंगाचे दुसरे चरण. नाशवंत कर्म कुटकांचा बांधा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. पहा, देह काळाचं खाद्य आहे, धन कुबेराचं आहे, मनुष्याचं या ठिकाणी काहीच नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व माणसं जगत असताना पहा किती मूर्खासारखं जगतो आपण. तुम्ही एकदा बारकाईने विचार करून बघा. एखाद्या मेलेल्या प्रेताजवळ जाऊन त्याच्या कानामध्ये कुणीतरी सांगा, तुझा बंगला पूर्ण झाला, तो उठणार आहे का? तुला गाडी घेतली, तो उठणार आहे का? नाही उठणार. तुझी माहेरी गेलेली बायको परत आली, तो उठणार आहे का? नाही. म्हणजे जीवन आहे तोपर्यंतच आपलं कल्याण या ठिकाणी आपण सर्वांनी साधून घ्यायचंय. सर्वांसोबत मिळून मिसळून गोडीने राहायचं, ही गोष्ट आपण या ठिकाणी साध्य करायची.
नम्रतेने सगळ्यांनी एकमेकांसोबत राहायचं. महाराज, महाभारतातला प्रसंग सांगतो. भीष्माचार्य सेनापती होते कौरवांचे, आणि भीष्माचार्यांनी युद्ध सुरू झाल्यापासून बरेच दिवस झाले पण एकही पांडव मारला गेला नाही. आणि मग कर्णाला राग आला. कर्णाने दुर्योधनाचं कान भरलं आणि म्हणाला की अरे दुर्योधना, भीष्म एवढे दिवस झाले सेनापती आहेत पण एकही पांडव मारला जात नाही. बहुतेक हे खातंय आपलं आणि काम त्याचं करतंय. आणि मग दुर्योधन भीष्माचार्यांकडे गेले. पितामहा, एक तरी पांडव मारला गेला पाहिजे. आणि मग पितामहा भीष्म प्रतिज्ञा करतात की उद्या एक नाही 5ही पांडव मारणार. आणि मग प्रतिज्ञा होते. इकडं पांडवाच्या सैन्यामध्ये सगळंच्या सगळं सैन्य भीतीमध्ये येतं. कौरवांच्या सैन्यामध्ये जय जयकार होतो. आणि मग पितामह भीष्मांची प्रतिज्ञा शेवटती. 21 वेळा निशस्त्रीय पृथ्वी केलेले आदरणीय परशुरामजी यांचे शिष्य आहेत. ते विष्णूचा अवतार आहेत आणि त्यांचे शिष्य. यांच्या दोघांचं युद्ध लागलं तर महादेवाला युद्ध थांबवायला यावं लागलं, एवढी ताकद होती. आणि मग पितामह भीष्म प्रतिज्ञा करतात. सगळ्यांना भीती वाटते. आणि मग शेवट काळजी कोणाला असणारे? भगवंताला काळजी असणारे. द्रौपदी आईला दाशीचे वस्त्र घालायला सांगितले आणि शिबिरामध्ये जायला सांगितलं पितामह भीष्मांच्या. द्रौपदी पितामह भीष्मांच्या शिबिरामध्ये गेली. पितामह ध्यानाला बसलेले होते. आशीर्वाद दिला. पायामधलं पैंजण वाजलं, हातामधल्या बांगड्या वाजल्या. कोणताही म्हातारा माणूस एखाद्या या ठिकाणी बाईने पाया पडल्यानंतर आवाज दे, कमी कर, आवाज दे. सौभाग्यवती भव असा आवाज आशीर्वाद देणार आहे. आणि मग पितामहांनी आशीर्वाद दिला द्रौपदीला, सौभाग्यवती भव. द्रौपदी रडायला लागली. भीष्मांचं डोळं उघडलं आणि डोळं उघडले तसे या ठिकाणी पितामहांनी पाहिलं तर समोर द्रौपदी रडते. द्रौपदी म्हणते, पितामहा, सकाळी प्रतिज्ञा करता माझ्या नवऱ्यांना मारण्याची आणि संध्याकाळी मला आशीर्वाद देता अखंड सौभाग्यवती राहण्याची. मी कोणत्या भीष्माचार्यांच्या शब्दांना खरं मानू? त्यावेळेस भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, अगं द्रौपदी, तुझ्या नवऱ्यांना वाचवण्यासाठी तो पंढरीचा पांडुरंग, विठेवर हात देणारा पांडुरंग, जगाचा मालक स्वतः रथ चालवतोय. त्याला कोण मारू शकतंय? ज्याला देव तारे त्याला कोण मारेल? देव माग पुढं उभा आहे. मला सांगायचंय काय, द्रौपदीने नम्रता दाखवली आपल्या चुलत सासऱ्यांच्या पुढं. आताच्या जर का काळामध्ये एखाद्याच्या चुलत सासऱ्याने आपल्या नवऱ्याला हाणायची मारायची धमकी दिली, बायकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही त्याच्या पाया पडचाल का? सख्या सासऱ्याच्या पडत नाहीत महाराज, चुलत सासऱ्याच्या. आणि ती बी हाणायची मारायची धमकी दिल्यावर कंबर खोसूनच गेले असते त्याच्याकडे. हा, मला सांगायचंय काय, जो नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. पहा, मला मुद्द्यावर यायचंय. नम्रता, देह नाशवंत आहे, मग नम्रतेने जागा. महापुरामध्ये झाडे झुडपे जाती, परी लव्हाळे वाचती. तुम्हाला माहित आहे नम्रता. पहा, या ठिकाणी आपण सर्व नम्रतेने जर राहिलो, आपण महिलांसाठी सांगतो बरं का, नम्रतेने जर राहिलो, नका तुमच्या सासऱ्याला भाकर देऊ, नका त्याच्याशी बोलू, पण एखाद्या सणावाराला का होईना त्याच्या जाऊन पाया पडा, तो तुम्हाला चांगलेच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आयुष्य जगत असताना नेहमी नम्रतेने राहायचं, सर्वांशी मिळून मिसळून राहायचं. देह नाशवंत आहे, हा एक ना एक दिवस तर जाणारच आहे. तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे का? असं कुठं आहे का की मी मोठा बंगला बांधलाय म्हणून मी इथंच राहणार आहे, किंवा मी झोपडीत आहे म्हणून मी इथंच राहणार आहे? बंगल्यात असो नाही तर झोपडीत असो, एक दिवस सगळ्यांना जायचंय. निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे चक्रवर्ती सुखी, चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे श्री राम सुखी, आणि श्री राम कहे सुख संत को भारी, संत कहे संतोष में सुख है, बिना संतोष सब दुनिया दुखारी. गोस्वामी तुलसीदास म्हणतात,
निर्धनाला वाटतं धनवान सुखी, धनवानाला वाटतं राजा सुखी, राजाला वाटतं चक्रवर्ती राजा सुखी, चक्रवर्ती राजाला वाटतं इंद्रदेवाचं बरं असेल, इंद्रदेवाला वाटतं प्रभू श्री रामचंद्र सुखी, प्रभू श्री रामांना वाटतं संत सुखी. परंतु संत म्हणतात आम्ही सुखी, पण आमच्या सुखाचं समाधानाचं रहस्य हे विचारांमध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे, बारीक विचार केला पाहिजे. देह नाशवंत आहेच, म्हणून आपण संतांची संगत धरली पाहिजे. का हो तुकोबाराय, संतांची संगत का धरावी? आळंदीचे छोटे कदम माऊली सांगतात बरं का, फार गोड दृष्टांत आहे. पैसे खांबगाव येथे नेवाशामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. खामगावमध्ये मंदिर आहे बघा. आणि मग ज्ञानेश्वरी लिहिली. माऊली ज्या खांबाला टेकून बसले, ज्ञानेश्वरी सांगताना आज त्या खांबाची सुद्धा पूजा होते. आणि मग छोटे कदम माऊली सांगत की संतांनी जर कृपा केली तर एखाद्या दगडाची सुद्धा, जड दगडाची सुद्धा पूजा होते. मग तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसाचा, जड जीवांचा उद्धार का होणार नाही? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आवडीने संतांची संगत करा. संत समागम धरावी आवडी, 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 संत समागम धरावी आवडी. करावी तातडी परमात्माची, करावी तातडी परमात्माची, करावी तातडी परमात्माची, करावी तातडी परमात्माची. नाथिवंत देह जाणार सकळ, नाथिवंत देह जाणार सकळ, नाथिवंत देह जाणार सकळ, नाथिवंत देह जाणार सकळ. जी परमात्माची करावी तातडी परमात्माची, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, नाथिवंत देह जाणार सकळ. हे संत समागमी करावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. म्हणत जाणार जगळ परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, परमार्थाची. वा. दोन्ही गायनाचार्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. हो. संत समागम धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. महाराज संतांची संगत का धरायची? माऊली वैष्णव महा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर रेड्याने वेद बोललाय. आणि येड्यांच्या नादी जर लागला तर माणसाचा सुद्धा रेडा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची संगत धरायची. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बने. ए संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी. ए संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी,
संग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी ये संतान के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतान के संग लाग रे तेरी अच्छी बने अच्छी बने तेरी अच्छी बनेगी संग धरायचं तुमचं कल्याणच होणार आहे महाराज. पहा एक जण म्हणाला आम्ही संतांचा संघ नाही, पण म्हणला एक जण दिंडीला जात होता मी त्याची संगत धरली. म्हणलं चांगलं झालं बाबा, माळकरी झाला वारकरी झाला. पण म्हणलं महाराज गेल्या वर्षी मी आलो होतो दिंडीत, पण मला तुम्ही कुठं दिसलाच नाही. म्हणलं आम्ही एकतर दिंडीच्या 2 किलोमीटर पुढं असतो नाही तर मागं असतो. महाराज म्हणलं मग तुम्हाला नेमकं ओळखायचं कसं? म्हणला जिकडं धूर दिसतो तिकडं आम्ही असतो. जय शंकर. हा चुकीचा अर्थ काढू नका, त्यांना गार लागत होतं म्हणून त्यांनी शेकोटी पेटवली होती. मूर्खांच्या संगतीत जायचं नाही, संतांच्या संगतीत जायचंय. पहा आभाळातून पडलेल्या पावसाचा पाण्याचा थेंब तव्यावर पडला तर त्याची वाफ होते, समुद्रात पडला तर त्याचं मीठ होतंय, जर का सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष होतंय. अहो नव्हे नव्हे, जर तोच थेंब मृग नक्षत्रामध्ये उघडं केलेल्या शिंपलेच्या मुखामध्ये जर पडला तर त्याचा मोती होतो. पावसाचा थेंब तोच आहे, पण संगत कोणाची करतोय ह्याच्यावर त्याचं भविष्य. संगत करायची महाराज. तुम्हाला एक फार गोड दृष्टांत सांगतो. संगत कोणाची करायला पाहिजे माणसाला कळालं पाहिजे. एका कावळ्याची आणि राजहंसाची मैत्री होती. अशी मैत्री शक्यतो होऊच नाही. 2 विरोधी पार्टीची माणसं एकत्र येऊच नाहीत. दोघांचा रंग बी विरोधच आहे, पण आली आणि मैत्री झाली. कावळा जरा चतुरच प्राणी, तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. आणि मग दोघांची मैत्री झाली. इकडल्या तिकडल्या इलेक्शनच्या गप्पा चालू झाल्या. आणि गप्पा चालू असताना जंगलामध्ये 2 जण एका झाडावर बसलेली होती. आणि मग तिकडून राजा आला. राजाची स्वारी आली. राजा शिकारीसाठी आलेला होता. शिकार शोधून शोधून तो थकला होता, म्हणून झाडाखाली झोपला. आणि तुम्ही आम्ही सर्व शेतकरी माणसं, तुम्हाला माहिती आहे झाडाची सावली काय स्लॅबच्या सावलीसारखी सरसकट पडत नसते. कुठनं नाही कुठनं एखादं तरी उन्हाची टिपकी खाली येतच असते. आणि मग राजा झोपला होता. आणि मग आपल्या राज्याचा राजा आलाय म्हणून राजहंसाने काय केलं, पंख असे पसरले आणि ती उन्हाची जी रेष राजाच्या डोळ्यावर येत होते, ज्याच्यामुळे राजाची झोप मोड होत होती, ती रेष त्याने अडवून धरली. कावळ्याने हे सगळं बघितलं. म्हणला सगळं बरं चाललंय. म्हणला राजा झोपलाय, ह्यानी पंख आडवे लावलेत. काय काय कावळ्यांना सगळं चांगलं चांगलेलं भोगतच नाही महाराज. मी कावळ्यांचं सांगतो बरं का, माणसांचं नाही. हा कावळा म्हणला हे झोपलंय, त्याने पंख आडवे लावलेत. म्हणला निवांत चाललाय सगळा खेळ. म्हणला काय नाही काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून कावळ्याने काय केलं, बिगर अष्टगंधाचा बुक्याचा राजाला डायरेक्ट चंदनच लावला. आणि मग चंदन लावल्यावर राजाची झोप काय राहती होय. राजा उठला. राजा उठला असा शेजाचा धनुष्यबाण घेतला. कावळा तोपर्यंत उडून गेला. राजहंस मात्र पंख पसरून त्या ठिकाणी बसलेला होता. राजाला वाटलं ह्यानेच आपला कार्यक्रम केलाय. आणि मग धनुष्यबाण घेतला, राजहंसाचा वध करून टाकला. म्हणून असल्या चंदन लावणाऱ्या माणसांपासून आमच्यासारखी गोपी चंदन लावणारी माणसं सावध राहा अशी सांगत असतो. पण काय काय राजहंसांना कावळ्याचा जरा जास्तच नाद असतो. असो त्यांना आदल घडल्यावर कळतच. म्हणून संगत ही कोणाची धरायची, कशी धरायची हे आम्हाला सर्वांना कळालं पाहिजे. अहो संतांची संगत धरली तर काय होतं आम्हा सर्वांना माहीत आहे. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संतांची संगत आयुष्यामध्ये धरायची, परमार्थ करायचा. या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. परमार्थामध्ये जर प्रगती करायची असेल तर संगत संतांची, आणि प्रपंचामध्ये जर प्रगती करायची असेल
आणि प्रपंचामध्ये जर प्रगती करायची असेल तर संगत ही भावाची असावी लागते. तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे. पहा, गरिबी फार वाईट असते महाराज. पिढ्यानपिढ्याची गरिबी आहे. आणि आई वडील, 2 भाऊ 1 बहीण घरामध्ये राहत आहेत आणि गरिबीतून एक दिवस कसा कसा काढतायत. मुलं लहान आहेत आणि घरामध्ये एखादी लिमलेटची गोळी जरी आणली तरी तिघांमध्ये भांडणं लागतायत की मला खायची, मला खायची, मला खायची. परंतु दोन्ही भाऊ अतिशय कष्टाने वय वाढल तसं प्रपंच करायला सुरुवात करतात आणि प्रपंच हळूहळू फुलायला लागतोय. प्रपंच हळूहळू फुलायला लागतोय आणि प्रपंच आता फुलणार एवढ्यात लहानग्या भावाचं निधन होतंय. लहानग्या भावाचं निधन झाल्यानंतर महाराज, भाऊ लहान होते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडणं करायची. आईच्या मांडीवर मी झोपणार, बापाच्या खांद्यावर मी बसणार, बापाच्या कडेवर मी बसणार. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडणं करायची. पण आज लहान भावाचं प्रेत पाहिलं आणि सगळ्यांना अश्रूचा पान्हा फुटला महाराज. आई म्हणते, उठ ना रे दादा, उठ. थोरल्यापेक्षा मी तुझा जास्त लाड करीन, उठ. बहीण म्हणते, दादा उठ ना रे, उठ. दिवाळीला आता मी तुझे फटाके नाही वाजवणार. दादा उठ. बाप म्हणतो, माझ्या राजा उठ. तुला राग यायचा मी दारू पेल्यामुळं, तू उठ आता, मी आजपासून दारू नाही पेणार. भाऊ म्हणतो, अरे तू धाकटा होता, माझं सांगन ते काम ऐकायचास. तुला नाही काम जास्त सांगणार आता, पण एकदा उठ, एकदा उठ. पहा मायबाप, एकदा माणूस गेल्यानंतर मात्र परत कधी तो उठत नसतो. भावाचं प्रेम असतं. पहा, रामायणातला प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येवरून, वनवासावरून अयोध्येला येतात. राज्याभिषेकाचा दिवस जवळ आलेला आहे आणि राज्याभिषेकाचा दिवस जवळ आल्यानंतर राज्याभिषेकाच्या दिवशी सर्वजण नवी कपडे घालून इकडं तिकडं राजदरबारामध्ये मिरावतायत. पण भरतजी मात्र कुठंच दिसत नाहीत. हनुमंत भरतजीला शोधतायत. महाराज, भरतजी तुम्ही कुठे आहे? भरतजीला फार शोधल्यानंतर भरतजी अयोध्येच्या सिंहासनाच्या पाठीमाग उभे राहिलेले दिसले. पहा मायबाप, हनुमंत भरतजीला म्हणतात, भरता, अरे सगळेजण नवी कपडे घालून इकडं तिकडे मिरवतायत, तू का इथं थांबलास? त्यावेळेस भरतजी म्हणतात, अरे हनुमंता, कोणत्या तोंडाने मी माझ्या रामाच्या पुढे जाऊ? जर हा पापी भरत जन्मला नसता तर माझ्या आईसारख्या वहिनीला राक्षसांच्या कैदेमध्ये राहावं लागलं नसतं. अरे हा पापी भरत जन्मला नसता तर माझ्या देवासारख्या भावाला वनवास भोगावा लागला नसता. अरे हा भरत जन्मला नसता देवासारख्या माझ्या बापाचं निधन झालं नसतं. अरे हा भरत जन्मला नसता तर माझ्या तीनही आईंच्या कपाळावरचं कुंकू पुसलं नसतं. कोणत्या तोंडाने मी माझ्या रामाच्या पुढे जाऊ? हनुबंधजीचे डोळे डबडबले. हनुमंत प्रभूच्या चरणापाशी येतात, सांगतात, प्रभू, जे पाप भरतजींनी केलंच नाही त्या पापाची शिक्षा भरतजी भोगतायत, पाठीमागं उभे आहेत.
या ठिकाणी पहा, प्रभू म्हणतात, हनुमंत भरतजी काय करतायत मला सांगा. हनुमंत म्हणतात, प्रभू भरताने सिंहासनाच्या पाठीमागं उभं राहून तुमच्या डोक्यावर छत्र धरले. हनुमंता जरा बारकाईने बघ, माझ्या भरताने छत्र नीट धरलंय का? हो प्रभू, अगदी नीट धरलंय. हनुमंता भरताला तिथंच पाठीमागं उभा राहून दे. का हो प्रभू? अरे हनुमंता, भरतासारखा भाऊ माझ्या पाठीमागं छत्र धरून उभा आहे, माझ्या सिंहासनाच्या पाठीमागं उभा आहे, म्हणून हा राम आज सिंहासनावरती बसलाय. मला सांगायचंय, अतिशयोक्ती जर होत नसेल तर आमच्या किरण मामांनी या साळुंके परिवाराच्या डोक्यावरती कष्टाचं छत्र धरलं होतं, आणि म्हणूनच आज हा सोन्याचा दिवस साळुंके परिवाराला पाहायला मिळतो. मायबाप, देवाला सुद्धा चांगलीच माणसं आवडतात, तुम्हाला माहित आहे. महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय समाधी घेण्याचं काय वय आहे का? 22व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. जगद्गुरु तुकोबा राय 42व्या वर्षी हे जग सोडून गेले. देवाला सुद्धा चांगली माणसं आवडत असतात, चांगल्या माणसाला देव लवकर नेतो, आणि म्हणून आमचे किरण मामा अतिशय कमी अल्प वयातच ते गेले. जाण्याचं ते वय नव्हतं. अहो, सूर्य रोज उगवतोय ना रोज मावळतोय. कोणाबद्दल त्याच्या सूर्याच्या उगवण्याबद्दल आणि मावळण्याबद्दल दुःख नाही, पण आमच्या किरण मामाचं जाणं म्हणजे भर दुपारी सूर्य मावळल्यासारखा आहे आणि साळुंके परिवारावरती अंधार पडल्यासारखं झालं होतं. पण कसं ना कसं तरी साळुंके परिवार या सगळ्या गोष्टीतून बाहेर आला. समाजामध्ये चांगल्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपतोय, आणि म्हणून आता तरी इथून पुढच्या सर्वच परिवाराला उत्तम आयुष्य आणि आनंद लाभावा हे मी पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी, माझे श्री गुरु डॉक्टर दीपक जीवने यांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करतो. शेवटची भैरवी घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज